हॅलो, पवार माधवी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आहे ना मी चणे टाकून सुरणाची भाजी करते ओल्या मसाल्यामध्ये. ते मी तुम्हाला दाखवते. ओल्या खोबऱ्याचं वाटण. हे बघा, मी हा वाटण घेतलं आहे. आता मी तवा गरम करायला ठेवते. हा सुरण कापून घेतलं आहे, पाण्यात घातलं आहे, छोटे छोटेच पीस केलेत. वाटाणे उकडून घेतले, चणे उकडून घेतलेत. त्याच्यामध्ये हा ओला खोबरा आणि वाटणमध्ये काय काय टाकलं आहे. धने थोडे घेतलेत, ते अर्धा चमचा धने, बडीशोप, दालचिनी, काली मिरी 4 आणि लवंग आणि ह्या 2 मिरच्या त्याच्यामध्ये मी भाजून घेते, मग तुम्हाला दाखवते. अगोदर हे भाजून घेते सगळं मी या प्लेटमध्येच. अगदी थोडं थोडंच घेतलं कारण की आमच्या मसाल्यामध्ये हे सगळं असतं. आणि बघा, हे हलकेसे भाजून घेतले मी, जास्त नाही करपवायचे नाहीत त्याला. आणि ह्या मिरच्या पण भाजून घेते त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये टाकते खोबरा. बघा, अशा वेळेला पद्धतीने खोबरा भाजून घेतलाय. पण ह्या सुरणाच्या भाजीला आहे ना ओल्या खोबऱ्याचंच वाटण पाहिजे. आणि थोडंसं मी त्याच्यात एक कांदा घेतलाय, कांदा पण भाजून घेते. बघा, आपला कांदाही भाजून झालाय. तर मी मोठी प्लेट घेते आणि त्याच्यामध्ये हे सगळं थंड करायला ठेवते. खोबरा आणि कांदा थोडा हेच कच्चाच भाजलाय मी, जास्त लाल नाही केला. कारण की ओल्या खोबऱ्याचं वाटण असंच करायचं असतं, मग थोडा पांढरा दिसेल ना, तो काळा नाही करायचं वाटण आपल्याला. त्याच्यामध्ये मी अद्रक घेतलंय आणि लसूण घेतले आणि ही पावडर करून घेतली मी. त्याची गरम गरम असतानाच पावडर करायची, तर ह्याच्यामध्ये वाटल्या जाते ती. तवसर मी कांदा चॉपर करून भाजीची फोडणीची तयारी करते. बघा, हे थंड झालंय. आता मी वाटून घेते. ह्याच्यामध्ये टाकते, सगळं एकत्रच टाकते. पाणी टाकते म्हणजे पटकन वाटेल. गरम गरम पण मिक्सरला लावणं चांगलं नसतं. बघा, आपला मसाला झालाय. आता मी कढई गरम करायला ठेवते. हे बस आणलं त्याच्यात थोडंसं, हरकत नाही. गॅस लावते, कढई गरम करायला. हे आपल्याला मीठ लागणार आहे. याच्यामध्ये टाकते मी तेल, 2 पळी तेल टाकते. असं 2-2.5 पळी तेल टाकते. आणि त्याच्यामध्ये टाकते कांदा टोमॅटो चॉपर केलाय. हे बघा, थोडंसंच केलंय, जास्तच नाही केलं, छोटासाच कांदा घेतला. त्याच्यामध्ये मी टाकते कढीपत्ता. जास्त भाजायच्या आधीच कढीपत्ता टाकते आणि थोडंसं जास्त टाकते. मला कढीपत्ता आवडतो, सुकलेला कढीपत्ता आवडतो जेवणात टाकायला.
अर्धा चमचा मीठ टाकले कांदा शिजायला. मला गोल्डन कलर आला की आपण त्याच्यामध्ये वाटण वगैरे टाकूया. मस्त बारीक वाटण झालं आहे छानसं. हे बघा असं पांढरं व्हायला पाहिजे वाटण. आणि त्याच्यामध्ये मी मिरची टाकली म्हणून थोडं लाल कलर आला आहे. 2 मिरच्या टाकल्या, हे काश्मीरी मिरच्या होत्या त्या. तर हा मसाला असं ओला खोबऱ्याचं वाटण असं करायचं. काला वाटण हा सुक्या खोबऱ्याचा होतो, ओल्याचा असं होतं. बघा चांगलं शिजलं आहे, ते गोल्डन आलं आहे. आता त्याच्यामध्ये मी टाकते वाटण. हे बघा तेलामध्ये मी भाजून घेते वाटण चांगलं. भरपूर असं वाटण टाकलं आहे. मग त्याच्यामध्ये मी टाकते लाल मसाला. लाल मसाला मी कमी टाकते कारण त्या मिरच्या 2 टाकलेल्या आहेत आणि हा जुना टाकते थोडंसं. आणि हळद टाकते पाव चमचा. खडे मसाले तर सगळे टाकलेले तर मग वाटणामध्ये. आता मी हा परतून घेते, चांगलं भाजून घेते तेलामध्ये. बघा आता त्याच्यात मी टाकते सुरण. चणे नंतर टाकेन कारण चणे मी उकडवून घेतले चांगले मस्त. कुकरला लावले होते कारण की अशी शिजत नाही. मग कुकरला 2 शिट्या घेतल्या त्यांच्या. ते चांगलं भाजून घेते आणि आता त्याला मी फोडणी देते, चण्याच्याच पाण्याची फोडणी देते. हे बघा हे चणे. या चण्याच्या पाण्यामध्ये जेवढं सुरण शिजेल ना तेवढं शिजवायचं आहे आणि सुकं करायचं आहे. जास्त ओलं नाही ठेवायचं, रस्सा नाही करायचे. कारण पाणी जास्त टाकलं आहे कारण तो सुरण शिजण्यासाठी. तर आपण हा कांद्याचं पाणी पण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. हा एवढा पाणी आटवायचं आहे. एवढं छानसं पाणी आटवलं त्याच्यामध्ये टाकणार आहे एवढी सारी कोथिंबीर. मीठ मी नंतरच टाकेन कारण थोडा पाव चमचा टाकलेला आहे मीठ. हे बघा आता चांगलं मस्त कड येतोय, म्हणजे निम्म पाणी आटत आलंय. आणि जर सुरण शिजला म्हणजे झालं. सुरण शिजायला थोडं हलकाच आहे, एवढं काही नाही आहे. पण एवढं पाणी आपल्याला आटवायचं आहे, वेळ लागेल थोडं. शिजू दे भाजी, शिजल्यावर दाखवते तुम्हाला पूर्ण. बघा एवढं पाणी आटलंय. त्याच्यामध्ये आता मी टाकते मीठ. पाव चमचा तर मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण 1.5 चमचा मीठ टाकायचं आहे. म्हणजे 2 चमचे झाले. हे कशाला घ्यायचं पुढे पुढे. हे बघा दोन चमचे मीठ टाकलंय. सुरण पण शिजायला आलंय. सुरण चांगलं शिजायला हवंय, बटाट्यासारखा मस्त शिजला पाहिजे सुरण. हे बघा 2 तुकडे तर होत आहेत चमच्याने, पण हाताने दाबायला हवंय ना तेवढं. आपण वाटीत टाकून बघते मी कसं झालंय ते. थोडं शिजायला हवंय. बघा भाजी कशी सुकली आहे. एवढं पाणी पूर्ण आटवलं. एवढं पाणी ठेवलेलं होतं कारण ते सुरण शिजण्यासाठी. आणि सुरण पण छान शिजलं आहे बघा. तुम्ही पण करून बघा अशी भाजी, खूप छान लागेल तुम्हाला. आणि वाटण ओल्या खोबऱ्याचं टाका, मस्त लागते. आणि अशी सुकवायची भाजी, टेस्ट खूप चांगली लागते त्याची. आणि असं पातळ पण वाटत नाही. मसाला खूप बारीक झाला आहे त्याच्यामुळं तो थोडा पाणी वाटतं आहे, नाही तर अजून थोडा जाडा करायला पाहिजे होता. पण तो खोबरा मला जास्त आवडत नाही जाडा, आणि बारीक केला आहे. पण बघा किती छान झाले. हे बघा. आवडलंच लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही पण करून बघा अशी भाजी, खूप छान लागेल. तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा भातासोबत खा, खूप चांगली लागते. आम्ही भातासोबत पण खाणार, भाकरीसोबत पण खाणार. तुम्ही पण खायला या आमच्यासोबत.
आमची सगळ्याची टेस्ट करून बघा आणि नक्की तुम्ही अशी भाजी करून बघा. आवडेल तुम्हाला, तुमच्या मुलांनाही आवडेल आणि तुम्हालाही आवडेल. कोणी पाहुणी रावणी घरी आली तरी पण सुद्धा ही भाजी नक्की करून बघा तुम्ही. त्यांच्या पानामध्ये वाढण्यासाठी ही भाजी खूप छान. करून बघा भाजी. कशी वाटली तर मला लाईक करून शेअर करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि अशी भाजी करून बघा तुम्ही, खूप छान आहे. चव चांगली लागते. आपण नुसते चण्याची मसाल्यात भाजी खातो ना, तशीच असे आहे. पण बटाटा न टाकता त्याच्यामध्ये मी टाकले सुरण टाकलं, त्याच्यामुळे थोडी वेगळी भाजी आहे. तर तुम्ही पण सुरण आणि चणे याची भाजी करून बघा. आवडेल तुम्हाला खायला. सुरण पण नुसतं खाता येत नाही, ते कापा वगैरे करून ठीक आहे, पण अशी आपण बटाट्यासारखी भाजी करत नाही सुरणाची. म्हणून म्हणते की आपण चण्याच्या भाजीमध्ये किंवा चण्याच्या डाळीमध्ये टाकून केली भाजी तरी पण खूप छान लागते. आवडेल तुम्हाला. तुम्ही करून बघा आणि खा. मस्त राहा. बघा हे बघा त्याची छान सुकवले मी भाजी. गॅस बंद करते. आपली भाजी ओके झाली. बाय बाय.